नमस्कार मित्रांनो, चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत शृंगारपूर येथील श्री भैरी भवानी मंदिरामध्ये। संगमेश्वर पासून साधारणतः 18 किलोमीटर अंतरावर श्री भैरी भवानी मंदिर आहे। भैरी भवानीचे मूळ मंदिर हे प्रचित गडावर आहे, पण प्रत्येकालाच तिथे जाणे शक्य नाही। यासाठी या मंदिराची स्थापना शृंगारपूर येथे 2018 साली करण्यात आली। इथल्या पुजाऱ्यांकडून सांगण्यात येते की जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करण्याचे ठरवले, त्यावेळी शृंगारपूर येथील सगळ्या सुरव्यांनी स्वराज्यासाठी एकत्र येण्यास नकार दिला आणि ते शृंगारपूर सोडून निघून गेले। खूप वर्षानंतर त्यांच्या वंशजांनी एकत्र येऊन भैरी भवानी मंदिराची स्थापना केली। या मंदिरावर अष्टदीपालांसह एकूण 13 कळस असून श्री मंदिराच्या ब्रह्मथ्यावर श्री गणपती विराजित आहेत। मंदिराच्या मागच्या बाजूस पश्चिम देवता आहे। या मंदिरात व्हिडिओ आणि फोटो काढण्यास सक्त मनाई आहे। मंदिराच्या समोर उभं राहून बघितलं तर आपल्याला प्रचितगड दिसतो। आपलं मंदिर बघून झालंय आता आणि आता आपण निघालोय। आता आम्ही डबे आणलेत आणि ते आता बघू, आता कुठेतरी खायला थांबू आणि मग खाऊन जाऊ घरी। तर आपण जात आहोत शृंगारपूर येथील गावामधून थेट थांबत जाऊ प्रचितगडाच्या खाली पायथ्याला। आम्ही आता सह्याद्री तिथपर्यंत गेलो असतो खाली पायथ्याला आपण आता पुढच्या महिन्यात जाऊया तिथे। काय ह्या पायथ्याला इथनं सुरू होतो एक्झाम आहे ना, तिथं नाही तो किल्ला, तो वरती किल्ला दोन डोंगरात हे सांगितलं ना। डेंजर आहे, पडला सर आहे चिखलात। भारी आहे पण सगळं। तिथल्या आम्ही लोकांना विचारलं की ते काय आहे का, तर त्यांनी एक हे सांगितलं की इथून वरती जा, तुम्हाला एक मस्त पावसाळ्यातल्या एक ट्रिपचा अनुभव भेटेल। तर बघूया वरती काय आहे नक्की। बहुतेक आपण आलो इथे, खळखळट आवाज ऐकायला। पोरं नागडी गुडी फिरत। अरे हे तर धबधबा। गाडी टर्न झाली असती का मनीष? चल एवढं पण लांब नाही, अति लांब नाही। कपडे घेऊन पडायचे काय? नंतर ती पाठी लागते। त्यांना काय नाही, इथलं इथं जायचंय बिना कपड्याचे। कॅन बघ, फोटो ह्यांचं फोटो काढणं, पोर्ट्रेट काढ। हे असेच लोक पण जात असेल गोव्याला। हे वेगळं नाही, अरे पण पोर्ट्रेट आमचा अनिरुद्ध का नाही, कोल्हापूरला शेताच्या असं आली गेलं डायरेक्ट उडी मारायचा। वरती चढायला पॅटर्न दिले। वर जाऊ इथं आता आपण इथे बसलोय जेवायला। ढोकळा अजय कडून आणि कसली भाजी? टोमॅटोची आणि अजून काय? चपातीचा, पोटॅटोची बाय मोंटू। माझं काय समजा जास्त पण तुला चालत नाही ना, मला चालतं जेवण नाही चालत। दापोलीपेक्षा खाली जाऊ कुठं तरी। सिंधुदुर्ग मालवण उभा डाळून करूया। काय गोपाखोरी। इथला व्ह्यू एकदम भारी आहे आणि पाण्यात मस्त पाय टाकून बसलोय मी आता इथे। खूप असं मस्त वाटतं इथे। तर आता आम्ही तिथून निघालो होतो, पण तेवढ्यात जोरात पाऊस सुरू झाला, त्यामुळे आम्हाला इथे थांबायला लागतंय। आणि ते आम्हाला असं वाटतं मगाशी आपण गेलो असतं तर बरं झालं असतं। आता पाऊस परत वाढत चाललाय। माझ्यामुळे झालंय। व्हॉट इज दिस बे, फुलं लावून मिळतं। तर पावसात आम्ही भिजतच निघालोय। भारी पुढे झाड तर दिसतंय का?
नाही आता एकच झाड आहे. जाईल पाऊस